ओम श्री गणेशाय नमः. तुळस म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पूजनीय रोप म्हणून ओळखले जाते. माता लक्ष्मीचे रूप म्हणजे तुळस. ज्या घरात तुळशीची दररोज पूजा केली जाते तेथे धनधान्य सुखसमृद्धी कायम असते. तुळशीची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असतो. तुम्ही घरात तुळस लावत असाल किंवा तुमच्या घरात तुळस आहे तर त्या संदर्भात काय काळजी घ्यावी? ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तुमच्या घरी तुळशीची रोप नसेल आणि तुम्हाला तुळस लावायची आहे तर सर्वोत्तम महिना म्हणजे कार्तिक. जर कार्तिक महिन्यात तुळस घरी लावली तर माता लक्ष्मीचे आगमन होते. तुळस लावण्याचा शुभ दिवस म्हणजे गुरुवार. हा भगवान विष्णूंचा दिवस आणि तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे. तुळस अंगणात ठेवावी. पण सध्या जागेचा प्रश्न असल्यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा छतावर तुळस ठेवू शकता. पण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशाचे भान ठेवायला हवे. तुम्ही जेथे तुळशीचे रोपटे ठेवता ती जागा स्वच्छ असावी. तुळस मातीच्या कुंडीत लावायला हवी. प्लॅस्टिकच्या कुंडीत शक्यतो तुळस लावणे टाळावे. तुळस लावल्यानंतर तिची नियमित पूजा करायला हवी. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करणे वर्जित मानले जाते. एकादशी, रविवार, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या या दिवशी तुळशीला हात लावू नये किंवा तुळशीची पाने तोडू नये. हळद, कुंकू लावून तुळशीची पूजा करतात. तुळशीला पाणी घालताना त्यात कच्चे दूध मिसळून अर्पण केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात. तुळशीला पाणी अर्पण करताना 3 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रथम सूर्याला जल अर्पण करा आणि त्यानंतर तुळशीला पाणी घाला. तुळशीचे पानं गणपती आणि शिवशंकर यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व देवी देवतांना अर्पण केले जाऊ शकते. तुळस ही बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, ज्याला भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते. म्हणून तर तुम्ही पाहिले असेल तुळशी वृंदावनाला गेरूचा रंग देऊन त्यावर श्रीकृष्ण असे लिहितात. तुळशीला अनेक जण लाल ओढणी अर्पण करतात, पण लाल रंग मंगळाचा असून तुळस तर बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तुळशीला श्वेत रंगाची किंवा निळ्या रंगाची ओढणी अर्पण करावी. वास्तुशास्त्रानुसार तुळस नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला लावायला हवी. तुम्ही चुकूनही तुळस दक्षिण दिशेला ठेवू नका, कारण दक्षिण दिशा पितराची मानली जाते. तेथे तुळस ठेवल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे ठेवायची असतील तर विषम संख्येत ठेवा. 1, 3 किंवा 5, पण समसंख्येत तुळस घरात ठेवू नये. तुळशीचे रोप वाळले आहे, त्याला एकही पाणी येत नाही तर अशी तुळस घरात ठेवू नका. वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. अगदी छोटेसे तुळशीचे रोपटे नक्की घरात असावे. तुमच्या घरी तुळस असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे समस्या कमी होतील आणि सुख समृद्धी नांदेल.